विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. की MIDC मध्ये 55,000 रुपये गुंठा आहे. तर तो 1 एकर जरी घ्यायची म्हटली तरी 2 कोटीच्या दरम्यान काहीतरी 25 हा. तर त्याच्यापेक्षा जर सातवण्यात केलं तर ती साधारण 7 एकर जागा माझी तुम्हाला माहिती असेल तर सातवण्याच्या आधीपासून वरती पानंद रस्ता 30 फुटाचा रस्ता झालेला आहे, लागूनच प्लॉट आहे. तर तीच औद्योगिक करून त्याच्यावर फार्मा मॅन्युफॅक्चरिंग करायचं अशा डोक्यात आहे. त्या धर्तीवर आम्ही दोघांनी चीनचा दौरा केला. चीनमध्ये मशिनरी आणि काय हे नवीन टेक्नॉलॉजी काय बघायचं बघून आम्ही दोघंही आलो. आमची दोघी मुलं लंडनवरून तिथं आली आणि त्याचा अभ्यास करत करत मी मध्यंतरी सुनील आणि विजयबाईंशी चर्चा करत असताना विजयबाईंच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आपले 2-3 मुद्दे सांगितले की मध्ये तू असं कर की त्रास करून घेऊ नकोस जसं तुम्ही म्हटलं. नंतर मी त्यांच्या चर्चेतून मग फोनवर प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं म्हटलं विजयबाई असं हे प्रायव्हेट लिमिटेड जे शेअर्स पण आपल्याला करावं लागेल आणि एकंदरीत मॅन्युफॅक्चरिंग पण करावं लागेल. तर त्यांनी 2-3 त्रुटी सुचवल्या. त्या पद्धतीने मी त्यांच्याशी चर्चा करत असताना ही फार्मा पृथ्वी महापृथ्वी म्हणून रजिस्ट्रेशन आम्ही 7/7 ला काल झालेलं आहे, 7/7/26 ला. त्याच्यामध्ये मी चीनवरून आल्यानंतर वाफीला पण 2 प्रोजेक्ट बघून आलो. तिथं मॅन्युफॅक्चरिंग होतं, तिथं टॅबलेट, सिरप, जे आपलं ऑइल म्हणजे ट्यूब्स वगैरे सगळ्या गोष्टीचा अभ्यास बऱ्यापैकी आता झालेला आहे. तर हा प्रोजेक्ट साधारण 60 कोटी ते 100 कोटीचा प्रोजेक्ट आहे. 2 हे गुंतवणूक करत असताना 2 शिफ्टमध्ये आता आम्ही सध्या गृहीत धरलेला आहे. एक शिफ्ट 250 कामगारांची असेल, एक शिफ्ट 250 कामगारांची. 500 कामगारांना, तरुणांना रोजगार प्राप्त आपण करून देऊ शकतो. आणि तसा हा भाग विजयबाईंना हा भाग तसा डेव्हलप आहे म्हणजे कोवाड किंवा इकडचा भाग. तर आपला भाग तसा आणि त्याच गावचा आम्ही दोघंही त्याच गावात जन्मलेला. तर मग त्या भागात जर आपल्या भागात केलं की सगळ्या गोष्टी बाकी अडचणीत तिथं सॉल्व्ह होऊ शकतो. म्हणून आम्ही सातवणे आता सध्या तरी म्हणजे बऱ्यापैकी सातवण्याच फायनल केलेला आहे. तो प्लॉट सुद्धा इको झोन मध्ये नाही आहे, त्याची पण आम्ही चौकशी केली. कारण MIDC मध्ये इको मध्ये असेल तर परमिशन मिळत नाही, प्रदूषण महामंडळाकडून त्याची हे घ्यावं लागते. तर ती आम्ही चौकशी केला, ते इको झोन सातवण्यामध्ये येत नाही. आणि आपण केरवड्याच्या आणि सातवण्याच्या तो मध्ये प्रोजेक्ट येतो आणि डोंगराळ भाग आहे, काजूचं क्षेत्र आहे, तर तिथं तो बसू शकतो. नदीपासून पण खाली इकडे कानडीकडे ती नदी आहे, तर तिथून पासून खूप अंतर पण आहे. मग त्या दृष्टिकोनातून आणि इथं कॉलेज पण आहे, फार्मसीचे विद्यार्थी आहेत, स्किलचे लोक लागतील आणि नॉन स्किलचे पण लोक लागतील. म्हणजे ड्रायव्हर पासून, लेबर पासून ते बीटेक, एमटेक, सॉरी फार्मसी, B.Pharm, M.Pharm चे लोक सुद्धा त्याच्यात, क्वालिफाईडचे लोक सुद्धा आपण त्याच्यात इन्व्हॉल्व करू शकतो. आणि भागाचा विकास पण त्या दृष्टिकोनातून होईल. असं साधारण प्रोजेक्ट उभा करायसाठी वर्ष ते 1.5 वर्ष लागेल. आता आमच्या डोक्यात आहे की पाऊस संपल्यानंतर तो प्लॉट पहिला सपाटीकरण करून त्याचं मॅन्युफॅक्चरिंग चालू करणार. सगळी टेक्नॉलॉजी चायना घ्यायची की गुजरात घ्यायची हे अजून काही डिसाईड केलेलं नाही. खरं बऱ्यापैकी आम्ही जेव्हा अभ्यास केला तर चायना इज बेस्ट, म्हणजे खूपच त्यांनी प्रगती केलेली आहे. तर त्याच्यातून तो मशिनरी जर आणल्या तर स्किल इंडिया किंवा गव्हर्नमेंटच्या काय स्कीम्स आहेत किंवा नाही माहिती नाही, तर त्याच्यातून आपल्याला उद्योग जर केला तर ते शासनामार्फत सुद्धा त्याचे बेनिफिट्स आहेत. आणि आपण ते साध्य करायचं आहे की आपल्या भागातली जर 500 लोकांना आपण रोजगार दिलो तर 500 चुली म्हणजे 500 लोकांचं कुटुंब एक चांगल्या पद्धतीने, जसं आहे तिथे तुमच्याकडे 7-70 लोक काम करतायत, की आपण ते एक समाधान होईल की आपल्यापासून आपण जर एखादा प्रोजेक्ट उभा केला तर एक 500 लोकांचं कुटुंब चालेल. आणि ही आम्हाला कंपनी ही राजकारणी विरहितच करायची आहे. माझा कुठलाही प्रकारचा मानस राजकीय नाहीच आहे. म्हणजे तो डोक्यात मी विजयबाईंशी पण चर्चा करताना बोललो की आपलं माझ्या तरी काही डोक्यात नाहीच आहे. आणि आता हे 2 डायरेक्टर आम्ही केलेले आहेत सध्या, आम्ही आणि पृथ्वी. म्हणजे पृथ्वी फार्मसीमध्ये असल्यामुळे UKचा बिझनेस व्हिसा त्याला आता घ्यायचा आहे जसं सेम. आणि आता आम्ही दोघं आम्हाला इथं राहता पण येत नाही तसं, जे आपण दोघांनी सपोर्ट करून ही कंपनी उभा करायचा आहे.
असं तरी सध्या मानस ठरलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत सगळ्या पत्रकारांनी मदत केलेलीच आहे. तुमचाही ह्याच्यात हातभार असावा. पण ही चांगल्या पद्धतीनं एखादी कंपनी राजकारण विरहित चालू करूया. त्यामुळे तुमचा सगळ्यांचा आम्हाला वैचारिकदृष्ट्या किंवा लेखणीतून आम्हाला मदत करावी ही अपेक्षेने आम्ही पत्रकार परिषदेत पहिल्यांदाच पत्रकार परिषद घ्यायचा अनुभव आहे. त्यामुळे थोडासा मानसिक म्हणजे प्रेशरमध्येच होतो. कारण बऱ्याचशा लोकांना ती सवय झालेली असते बाईट्स देऊन. त्यामुळे आम्ही कधी मीडियाच्या समोर आलेलोच नाही. तर आपण ही सगळ्यांनी मिळून म्हणजे तुम्ही तरी समाजाचे घटकच आहात. तर तुम्ही आम्ही सगळ्यांना मिळून ती कंपनी चांगल्या पद्धतीने चालू करूया एवढ्यासाठी तुम्हाला आम्ही बोलवलेलं आहे.